Please someone to save me. I can't find myself. I'm totally lost. नमस्कार मित्रांनो, मी रोहन माने तुमचं स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये। आज मी जाणार आहे राजगडला, जे पुणे या डिस्ट्रिक्टमध्ये आहे। तर आता वाजलेत अराउंड 10 वाजून गेलेत, आम्ही निघतोय। तर माझ्यासोबतचा अजून आला नाही, त्याची वाट बघतोय। तर इथून अराउंड आय थिंक 180-190 किलोमीटर आहे। आम्हाला पाली या गावात जायचं आहे, म्हणजे राजगडाचा बेस विलेज हा पाली आहे। तर पाली या गावातून आम्ही ॲक्च्युअल ट्रेक करणार आहे आणि तिथून पण आम्हाला 2-3 तासाचा हा ट्रेक आहे। 2-3 तास नाही, 1.5-2 तासाचा ट्रेक आहे हा। तर बघू आता आम्हाला किती वेळ लागतो पोहोचायला तिथे। मित्रांनो, आम्ही इथं घेतलाय छोटासा ब्रेक। हा आहे खडकवासला धरण। खडकवासला धरणच आहे ना, लेक आहे हा, खडकवासला लेक आहे। आणि आम्ही खातो थोडा भजी भाव। कशी वाटली राईड? नॉन स्टॉप 120 किलोमीटर। 120 नाही, नॉन स्टॉप किती? 140 किती झालं? 145। असं वाटतंय स्वप्नील? 1.5 ठीक राईड होती। बघू शकता लोक किती बसून एन्जॉय करतोय व्ह्यू। तर अराउंड आम्हाला
आता राहिले किती 43 किलोमीटर. इथून 43 किलोमीटर. सफेद रस्त्याच्या बाजूला वीकेंडमुळे गर्दी वाटते इथं. खाली बघ टोटल स्लोप आहे. खाली बघ बघितलं ऍक्च्युली डोंगर चढलो आपण त्या साईडनी आणि या साईडनी परत उतरतोय त्याला. एकतर उतार त्यातनं खड्डे पण आहेत म्हणून आपल्याला एकटिक वाटतंय सगळं. आपत्कालीन मदत क्रमांक अपघाती वळण. आता थंड हवा चालू झाली थोडी थोडी. आरामात रे. रोहन रेस नको तो रेस. अरे खड्डे तो मजा घे भाई. कसं दिसतंय बघ. बहुत कानात वरनं दाखवले. काही उभा डायरेक्ट ब्रेकवर. तू माझ्या अंगावर नको. एखादा मोबाईल आहे म्हणून टाकीवर असतो. टाकी मोबाईल नाही पकडता येणार वर. टेंट आम्ही इथं विश्रांती केली होती. क्षणभर विश्रांती. काय बोलतो, कसं वाटलं? थंडी वाजवती, खूप मजबूत थंडी वाजली. आम्ही तर टेंटमध्ये पण गारटलोय. बऱ्यापैकी चांगलीच थंडी. परंतु आम्ही एक सुजाण नागरिकाप्रमाणे कुठेही आगीचा वापर केला नाही, आग लावली नाही.
आम्हाला काल पोहोचायला पूर्ण रात्र झाली. असं वाटलं की एवढ्या वेळात आम्ही तर डायरेक्ट कोकण गाठला असतं. 12 तासाची जाईल. आमचा गुंजवणे गावापासून हा ॲक्च्युअल ट्रेक चालू झालाय. आता गुंजवणेच आहे ना. गुंजवणे रोज शनिवारी सूर्यवंशन बघतो आता. सेट मॅक्स. विषय का मागं राहिली तर जबाबदारी आमची नाही बरं का. गावरान इंद्रायणी तांदूळ मिळेल. मला वाटतं स्कॅम आहे बरं का. इंद्रायणी नव्हता तो, एवढं लक्षात ठेव. इंद्रायणीला स्मेल आहे आणि इंद्रायणी सॉफ्ट आहे एकदम. हा फळफळीत असतो एकदम. हा बघ, हा रस्ता कठीण रस्ता आहे बरं का. इथून नाही जायचं आपल्याला. पहिले 3 दरवाजे आहेत ऍक्च्युअली. 3 रस्ते जायला. कोणते कोणते? पाठीमागे जो होता तो आता आपण बघितला तो. हा हा जो इथून चाललाय हा तो पाली दरवाजा. ऍक्च्युली तो राजमार्ग म्हणून बोलतात त्याला. अच्छा, जागोजागी अशा रिबिन लावलेल्या असतील. हा तिथे पण एक आहे. म्हणजे आपण बरोबर मार्गाने चाललोय. राजगड स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी. 47 मध्ये राजगड हा स्वराज्यामध्ये सामील करण्यात आला. पराक्रम दाखवावेच लागतील. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, हर हर महादेव. नमो पार्वती पते शिव. हर हर महादेव, महादेव. एकच जल्लोष आमच्या मावळ्यांचा. एनर्जी बूस्ट झालेली आहे. कमान. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जागोजागी असे बसायला ठेवलेत. इथे विश्रांती करू शकता मध्ये मध्ये ट्रेकच्या मध्ये. पण आता थोडासा गारवा आहे त्यामुळे काय वाटत नाही. मी चाललोय कंटिन्युअसली पुढे पुढे. दमछट होते आणि तेवढी मजा पण येते. ॲक्च्युली आम्हाला पालीपासून ट्रेक करायचा होता, पण मध्ये ट्रॅजेडी अशी झाली की आम्ही गुंजवणे ह्या गावी आलो आणि गुंजवणेपासून आम्ही आता ट्रेक केला आहे. रात्री आम्ही टेंट कॅरी केला होता, त्यामुळे तिथे कॅम्प करून राहिलो होतं. थोडी विश्रांती घेतली आणि आता 4 वाजता आम्ही ट्रेक चालू केला आहे. राजगडचा बालेकिल्ला बोलतात. समुद्र सपाटीपासून 1324 मीटर उंचीवर आहे.
2 जण मागे राहिले. हे थांबा रे, हे 2 जण मागे. छोटासा पॅच आहे आणि इथून आमचे दुसरे 2 मावळे येत आहेत. चला चल आमल्या, यस तूच मावळा. मावळे आम्ही. चला चला. दमछाक झाली. बाकी आपले 2 मावळे कुठे आहेत? ते बोले मी रेस्ट नाही इथून सांभाळून. स्वप्नील जा जा पुढे जा, पुढे जा तू. छोटीशी वाट आहे का? कोणतरी बोलला मी विना रेस्ट येणार आहे. इकडे या. आलो आलो, यांना पण येऊ दे ना. आपले 2 मावळे खाली येत आहेत जोश मध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर जय भवानी, हर हर. चला मावळ्यानो. छोटीशी पायवाट आणि छोट्याशा पायऱ्या, पाय फक्त सांभाळून टाकायला लागते. चला चला एकेकाने चला पुढे. जोर नका देऊ. चला चला. चला चला. हा भन्नाट अशी थंड हवा सुटली. आम्ही आत्ता परिश्रमानंतर वरती पोहोचले, परंतु गडाचे दरवाजे बोलतात 8:30ला उघडले जातील. त्यामुळे इथे लोक विश्रांती करतायत. सगळे झोप यायला लागली. पण आमचा भगवा झेंडा आसमात एका ऐटीत फडकताना आणि असाच फडकत राहील.